शरणं प्रपद्ये. आता कालच्या श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आता कालच्या भागात आपण पाहिले होते की योगेंद्र स्वामींच्या आश्रमात शंकर भट पोचले होते आणि तिथून ते पुढे निघालेले आहेत आणि पुढे त्यांना योगेंद्र स्वामींनी काही गोष्टी सुंदरेश्वर मीनाक्षी मंदिराबद्दल माहिती तिथे आलेली आहे. पुढे त्यांना सत्कर्माचं आपलं पुण्यफळाचं आपले जी पुण्यकर्म आपण जी करत असतो त्याच्यामुळे कसं आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा प्राप्त होती त्याबद्दल शंकर भटांना माहिती दिलेली होती. आता हा आजच्या भागात सुद्धा आपण दुसरा अध्यायाचा राहिलेला भागच पूर्ण करणार आहोत. दुसरा अध्याय असा होता की शंकर भटांना सिद्ध पुरुषांची भेट होते. त्यातले पहिले सिद्ध पुरुष योगेंद्र स्वामी होते, त्यांना भेट झालेली. आता पुढची कथा अशी आहे. माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होतं. हे शंकर भट म्हणतात की जेव्हा त्यांना योगेंद्र स्वामींनी सांगितलं की श्रीपाद श्रीवल्लभांची अपार करुणा कृपा असल्यामुळे तू इथे येऊ शकलास हे सांगितलं. शंकर भट म्हणतात माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती. केव्हा एकदा कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असे मला झाले होते. अशा स्थितीतच मला निद्रा लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचच्या टेकडीवर पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसे नव्हती. मी रात्री ज्या सिद्धयोगींद्राच्या आश्रमात राहिलो तो आश्रम दिसत नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो ते सिद्धयोगींद्रांच्या वचनामृताचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता काय, असे नाना विकल्प मनात येऊ लागले. तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवासास सुरुवात केली. ते सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाच्याही घरी अन्न ग्रहण करीत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते गिरिजन लोकांचे गाव होते. त्यांचे मुख्य माझ्याजवळ आला आणि म्हणाला, आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे आणि मध देतो. त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे आणि मध आणून दिले. मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला आणि चोचीनी माझ्या डोक्यास इजा करू लागला. मी त्याला हाकलण्याचे प्रयत्न केले पण ते व्यर्थ झाले. तेवढ्यात बाजूला असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले. ते मला माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीनी हातापायांना जखमा करू लागले. मी तेथून फळे आणि मध टाकून पळालो. तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता, मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच ह्या कावळ्यांचा त्रास भोगावा लागला. मला आठवले मी त्या सिद्धयोगींद्रांबद्दल मनात शंका ठेवली होती. त्याच अपराधाची मला शिक्षा होती. माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. मी पळत होतो. कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनोमन प्रार्थना केली आणि या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या विषाने मी मृतप्रायच झालो. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. केव्हा मृत्यू येईल हे सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली. धोबी कपडे धुवून वाळून कपड्यांचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते. माझी स्थिती पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसवले आणि त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याने वनातील काही मुळ्यांचा रस काढून मला पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमेवर लावला. माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानांचे देठ ठेवले. विष जसजसे त्या पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा
वेदना असह्य होऊ लागल्या. मी ओरडू लागलो. विष पूर्णपणे उतरून गेल्यावर मला बरे वाटले. ती रात्र मी त्या वैद्यांच्या घरीच काढली. तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. त्या रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्तप्रभूंचे भजन गात होता. मी पलंगावर निजलो होतो. त्या रसभरीत कीर्तन आणि गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपेने भरून आले होते. त्या वैद्यांनी केलेल्या उपचाराने मी पूर्ण बरा झालो होतो. त्याचे ते उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते. भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला. त्याचे नेत्र करुणारसाची जणू वर्षाच करीत होते. तो म्हणाला, माझे नाव वल्लभदास. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी नीच जातीत असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघालात. तुम्हाला कावळ्यांपासून त्रास झाला व सर्पदंश झाला ते सुद्धा मला माहीत आहे. आपले नाव शंकर भट आहे हे मी जाणतो. आता लक्षात घ्या, आता आपण आतापर्यंत काय कथा वाचली की शंकर भटांना असं वाटू लागलं की जेव्हा त्यांनी योगींद्र स्वामींबरोबर बोलणं झालं आणि योगींद्र स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जे मिळतं ते श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्यामुळे तुम्ही येथे येऊ शकला. ते ऐकल्यावर त्यांना खूप आनंद झाला. आश्चर्य वाटत होते की श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यांची श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनाची तळमळ वाढू लागली. केव्हा एकदा आपण पुरापुरी पोचतो असं शंकर भटांना वाटू लागलं आणि त्या स्थितीतच त्यांना निद्रा लागली होती. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काय आश्चर्याचा बसला? कारण का ते एका औदुंबराच्या म्हणजे उंबराच्या झाडाच्या खाली पिंपळाच्या झाडाखाली होते आणि त्यांना जो जवळपास कोणी माणसे नव्हती, सिद्ध योगींद्रांचा आश्रम कुठेही दिसत नव्हता. तेव्हा त्यांच्या मनात एक शंका आली की अरे बापरे, म्हणजे हे सगळं भ्रम होता की काय, हे सगळं माया होती काय, असं त्यांना वाटू लागलं होतं. आणि त्यांनी नाना असे विचार करत त्या मनात त्याने आपलं सामान आवरलं आणि त्यांनी चालायला सुरुवात केली. पुढे चालता चालता ते एका गावात पोचले, लहानसे गाव. आणि त्यांना भूक लागली होती. ते ब्राह्मणांशिवाय इतर कोणाकडेही भोजन करीत नसत. पण त्या गावात कोणीही ब्राह्मण नव्हतं, कारण का ते गिरिजनांचे गाव होते. आता ते गिरिजन लोकांचे गाव होते आणि त्यांनी त्या जो मुख्य होता त्या गावाचा तो त्यांच्याजवळ आला आणि त्यांनी फळं वगैरे खाण्यास दिली की बाबा आम्ही काय गिरिजन होतं, आमच्याकडचं काय तुम्ही भोजन करणार नाही, तर फळं आणि मध घ्या असं त्यांनी सांगितलं. त्या गृहस्थाने ते फळं आणि मध आणून दिलं आणि तेवढ्यात काय झालं, एका शेजारच्या झाडावरून एक कावळा आला आणि त्यांच्या शंकरभटांच्या डोक्यावर बसला आणि तो त्यांना टोच मारू लागला. असं आणि चोचीने त्यांनी त्यांना हाकलण्याचा खूप प्रयत्न केला. पण एवढ्यात अजून 4-5 कावळे आले आणि ते त्यांच्या हातावर, खांद्यावर सगळीकडे बसले आणि त्यांना त्यांच्या शरीराला चोचींनी घाव घालू लागले, जखमा करू लागले. त्याच्यामुळे शंकर भट हे घाबरले आणि त्यांनी तो फळं वगैरे सगळे तिकडे टाकली आणि ते पळायला लागले. आणि ते पळताना ते योगी जो वृद्ध गृहस्थ होता ज्यांनी त्यांना फळं वगैरे आणून दिली होती, तो म्हणाला, तुम्ही कोणत्या तरी सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळे तुम्हाला या कावळ्यांचा त्रास भोगावा लागतोय. तेव्हा त्या शंकर भटांनी आठवलं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मगाशी आपण सिद्ध योगींद्रांबद्दल मनात शंका आणली होती आणि त्यामुळे हे कावळे आपल्याला रक्तबंबाळ करून गेले असं त्यांना वाटत. ते पळत होते आणि कावळे त्यांचा पाठलाग करत होते. त्यांनी शेवटी श्रीपाद श्रीवल्लभांचा धावा करायला सुरुवात केली आणि संकटातून मुक्त करण्याची विनंती केली. त्यांना समोर एक औदुंबराचे झाड दिसले व ते त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसले. त्यावेळी त्यांना असं जाणवलं की त्यांच्या शरीरातनं रक्त वाहत आहे आणि त्या रक्तातनं एक दुर्गंधी येते आणि त्या वासामुळे जवळपास असलेले जे सर्प होते ते बाहेर आले आणि त्या सर्पांनी त्यांना दंश केला आणि त्यांच्या अंगामध्ये त्यांचं विष जे शरीरामध्ये भिनलं, त्यामुळे त्यांची अवस्था मृतप्राय झाली. त्यांच्या तोंडातून फेस जाळू लागला आणि धोबी त्यावेळेला कपडे धुवून
वाळून कपड्याचे गाठोडे गाडव्यावर ठेवून घरी जात होते. त्यांना त्यांची स्थिती पाहून दया आली आणि त्यांनी काय केलं की त्यांना एका गाढवावर टाकलं आणि त्या धोब्यांचा जो एक तिकडे वैद्य होता त्या वैद्याकडे ते त्याला घेऊन गेले. शंकर भटांना त्या चर्मवैद्याकडे घेऊन गेले. आता काय झालं त्याच्या पुढे, तर त्या वैद्याने त्या काय केलं की वनातील काही मुळ्यांचा रस उगाळून शंकर भटांना प्यायला दिला. त्यांच्या जखमावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस लावला. पिंपळाची पानांचे देठ त्यांच्या कानामध्ये ठेवले आणि ते पिंपळाच्या पानामध्ये हळूहळू काय झालं, तो विष त्यांच्या शरीरातलं आहे ते उतरू लागलं होतं आणि जसं ते विष उतरायला लागलं होतं तशा त्यांच्या वेदना असह्य होत गेल्या. पण जसं त्या विष पूर्णपणे त्या पिंपळाच्या पानांमध्ये उतरून गेलं तर त्यांच्या वेदना पूर्णपणे कमी झाल्या आणि त्यांना त्यानंतर बरं वाटू लागलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की तो ज्या चर्मकारांच्या वैद्याकडे त्याला आणलेला तो एक दत्तभक्त होता आणि तो आपल्या परिवारासह तिकडे रात्रीच्या वेळी मधुर आवाजात दत्तप्रभूंची भजन गात होता. आणि हे शंकर भट त्यावेळेला पलंगावर निजलेले होते. त्यांनी नंतर भजन संपवून त्या शंकर भटांकडे गेले व ते म्हणाले त्या भजन संपवून तो वैद्य माझ्याकडे आला आणि त्यांना काय म्हणाला, त्याने अगदी करुणाभर नेत्राने त्यांना पाहिले व तो काय म्हणाला, माझे नाव वल्लभदास आहे. तो चर्मकारांचा जो वैद्य होता त्याचं नाव काय होतं, वल्लभदास होतं. आणि त्यांनी चर्मकारांचा वैद्य तो म्हणा, मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद वल्लभ प्रभूंच्या दर्शनासाठी निघाला आहात आणि तुम्हाला कावळ्यांकडून त्रास झाला आहे आणि सर्पदंश झाला आहे हे सुद्धा मला माहीत आहे आणि तुमचे नाव शंकर भट आहे. म्हणजे ते वल्लभदासांनी त्यांना त्यांच्याबद्दल सगळी माहिती सांगितली आणि त्याच्या अचूक वक्तव्याने शंकर भट अवाक झाले. मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असेल. हा विचार मनात येतात वल्लभदास म्हणाले, मी ज्योतिषी नाही. पिटिकापूर म्हणजे पंडितांचे माहेरघर. सांगवेदार्थ सम्राट अशी पदवी मिळालेले श्री मल्लादी बापन्ना अवधानलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता. परंतु ते प्रगाढ वेदवान पंडित प्रगाढ वेदवान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाही. शुष्क वेदांत आणि अर्थहीन तर्कवितर्क करणारे हे पंडित श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत व तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिटिकापूर येथील अहंकारी पंडित होते. त्यांनी आपल्या जीवन श्रीपाद श्रीवल्लभ महात्म्य न जाणता ज्ञानाच्या अहंकारातच अव्यर्थ घालविले होते. ते मृत्यूनंतर स्वर्ग लोकास गेले. तेथे इंद्राने त्यांना वेदपंडित घनपाठी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली तेव्हा जीव भुकेने व्याकुळ झाला. तेव्हा त्यांना खाण्यासाठी काहीच दिले नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना सर्व दान धर्म केला असता तर एका दाण्यासाठी 1000 दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणाला काही दान केले नाही. तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता, परंतु अन्नपाण्या वाचून इतर स्वर्गसुखे खरोखर शिक्षेसारखी होती. इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पादगयासारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्ती निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाही. आई वडिलांना योग्य तो सन्मान न करता
त्यांचा औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञतेने उद्गार तुम्ही वारंवार काढले. श्रीपाद श्रीवल्लभांना दत्तप्रभूंचा अवतार न मानण्या एवढे तुम्ही अंध झालात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या या भक्तांचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हाला उत्तम गती लाभेल. श्रीपाद श्रीवल्लभांनी वल्लभदास सारी कहाणी सांगत होता. तो म्हणाला, शंकर भटा, ते कावळे ते सर्प पूर्व जन्मीचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबद्ध असावा, वैश्यांनी व्यवसाय व्यापार गायीचा क्रय विक्रय आदी व्यवहार करावे, शूद्रांनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुषाचा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताच्या केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास मानव पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे. वल्लभदास पुढे म्हणाला, तू लहान असताना विष्णू मूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास. त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा अर्थ चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होता. तो श्लोक असा होता, शुक्लांबरम धरम विष्णू शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनम ध्यायेत सर्व विद्या पशांतये. त्याचा विनोदार्थ केलेला अर्थ दत्तप्रभूंना आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून धोबी लोकांनी तुला गाढवावर बसून आणले. शेवटी चर्मकाराच्या गावात पोचविले. तुझी तशी दुर्गती करण्याचे श्रीपाद श्रीवल्लभांच्या विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यावरील अहंकार दूर करण्यास मानस होता. त्या दयाघन श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभाने प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते हे ध्यानात असू दे. श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृत्य झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला व 2-3 दिवस राहून पुढे चिदंबरमला जाण्यास निघालो. चिदंबरमला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले. त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता. त्या राजास एक मुलगा होता, परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे. त्यातला वाटे की ब्राह्मणांनी लोकाभिष्ट म्हणजे यज्ञ कर्मलोप असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला. तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढीत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते. एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूकभाषेचा ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या राजाज्ञेनुसार तो राजगुरू ब्राह्मण मूकभाषेचा संशोधन करू लागले होते. आता बघा, आपण आतापर्यंत जी कथा ऐकली ती बघूया. तर आता शंकर भटांना तिथे कावळ्यांनी चावलेलं आहे. तर कावळ्यांनी टोच मारून त्यांना रक्तबंबाळ केलेलं होतं आणि परत सर्पांनी सुद्धा त्यांना दंश केलेले होते आणि सर्पांचं विष त्यांच्या शरीरात शिरल्यामुळे ते प्राण झाले होते. आणि काही तिकडे असलेल्या जे धोबी होते, म्हणजे जे कपडे धुण्याचं काम करायचे, त्यांनी त्यांना काय केलं होतं, गाढवावर बसून त्या एका चर्मकारांच्या वैद्याकडे नेऊन पोचवलं होतं आणि त्यांचं नाव वल्लभदास होतं. आणि वल्लभदासांनी त्यांना जेव्हा ती सगळी हकीकत सांगितली की त्यांच्यावर काय घडलेलं आहे, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांना वाटू लागलं की हे वल्लभदास म्हणजे कोणीतरी ज्योतिषविद्या जाणणारे असे असावे. पण तो विचार मनात येताच वल्लभदासांनी त्यांना सांगितलं की मी ज्योतिषी नाही.
आता पुढे त्यांनी कथा काय सांगायला सुरुवात की पिठिकापूर हे पंडितांचे माहेरघर होते आणि सांग्र वेदांत सम्राट अशी पदवी मिळवलेले मल्लादी बापन्ना अवधानलू यांनी सुद्धा या पार्श्वभूमीत या पुण्यभूमीतच काय निवास केला होता. परंतु काय झालं ते जे विद्वान ब्राह्मण होते तिथे ते 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 त्यांच्याविषयी तेव्हा ते प्रगाढ वेदांत पंडित असले तरी ते खूप अहंकारी होते आणि त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांना त्यावेळेला परमेश्वर अवतार आहेत किंवा दत्तप्रभूंचा अवतार आहे हे मानण्यास नकार दिला होता. आणि त्याच्यामुळे काय झालं होतं तर ते जे ब्राह्मण होते ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होऊ शकले. त्या ब्राह्मणांना श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा प्राप्त झाली नव्हती आणि ते अहंकारी पंडित श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य न जाणताच त्यांच्या ज्ञानाचा अहंकार झाल्यामुळे त्यांनी त्यांचं जे आयुष्य होतं ते व्यर्थ घालवलं होतं. आणि असं काय झालं की त्या ब्राह्मणांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा काय झालं की त्यांना ते वेदपाठी ब्राह्मण असल्यामुळे वेदपंडित आणि घनपाठी असल्यामुळे त्यांना स्वर्गसुख प्राप्त झाले होते. परंतु स्वर्गामध्ये जेव्हा त्यांना भूक लागायची आणि त्यांचा जीव भुकेने व्याकुळ व्हायचा तेव्हा त्यांना खाण्यापिण्यासाठी तिथे काहीच दिले जायचे नाही. इंद्राने त्यांना काय सांगितलं की तुम्ही जर पृथ्वीवर जेव्हा होतात तेव्हा तुम्ही दानधर्म काहीच केला नाही. एकतर जर तुम्ही काही दानधर्म केला असता तर तुम्हाला एका दाण्यासाठी मी 1000 दाणे दिले असते, पण तुम्ही काही दानधर्मच केला नाही. त्यामुळे तुम्हाला इथे जेवण खाणं हे काहीही मिळणार नाही आहे हे लक्षात घ्या असं त्यांनी इंद्राने त्यांना सांगितलेलं होतं. आणि तुम्हाला मी काहीच देऊ शकत, तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता, फक्त तुम्हाला परंतु अन्न पाण्यावरून ते कसे राहू शकणार असं त्यांची पुढे इंद्र काय म्हणाल हे तुम्ही पादगयासारख्या तीर्थक्षेत्री राहिलात पण तुम्ही कधीही काय केलं नाहीत तर आईवडिलांना तुम्ही पिंडदान केले नाहीत. पादगयसारख्या तीर्थक्षेत्री राहूनसुद्धा त्यांनी पिंडदान केलं नाही. त्यांनी आईवडिलांचा योग्य सन्मानसुद्धा केला नाही. जेव्हा त्यांच्या आईवडिलांना अन्न देण्याची किंवा औषध पाण्यासाठी खर्च करण्याची वेळ यायची तेव्हा ते एवढा खर्च का झाला वगैरे असं ते अगदी कृतज्ञतेने ते उद्गार काढायचे. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार न मानण्या एवढे सुद्धा ते अंध झाले होते. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्त प्राशन केल्यावरच त्यांना उत्तम गती प्राप्त होईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांची तेव्हा वल्लभदास काय म्हणे हे शंकरभटा ते कावळे व सर्प हे पूर्वजन्मीचे हे महापंडित ब्राह्मण होते आणि त्यांनी तुझे रक्त चाखले आणि त्यांना काय झालं की पुढे त्यांना मुक्ती मिळाली किंवा त्यांचं हे झालं उत्तम गतीस प्राप्त झाले असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्याला सर्पदंश करणारे कावळे आणि त्या श्रीपाद श्रीवल्लभांना टोचणारे कावळे आणि सर्प हे कोण होते आणि त्यांना तसं का हे झालं ह्याचं इथे स्पष्टीकरण आलेलं आहे. आता पुढे श्रीपाद श्रीवल्लभांना गाढवावर बसून वल्लभदासांकडे आणण्यात आलं. ते का आणण्यात आलं त्याचंही स्पष्टीकरण इथे दिलं ते पण आपण लक्षात घेऊ. तर श्रीपाद श्रीवल्लभांनी शंकरभटांना कसा धडा घडविला ते पुढे वल्लभदासांनी त्यांनी सांगितलं. काय होतं की शंकरभट हे जेव्हा लहान होते तेव्हा ते विष्णू मूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत. त्यावेळी ते विनोदाने एका श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना सांगत होते. तो श्लोक कसा होता तर शुक्लांबरधरम विष्णू शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनम ध्यायेत विघ्नोपशांतये. त्याचा विनोदार्थ हा त्याने जो सांगितला तो श्रीपाद श्री दत्तप्रभूंना आवडला नाही व त्याची शिक्षा म्हणून त्याला धोबी लोकांनी गाढवावर बसवले आणि गाढवावर बसवून आणले आणि शेवटी चर्मकारांच्या गावात नेऊन पोचवले. अशी दुर्गती करण्यामागे काय झालं तर श्रीपाद श्रीवल्लभांना त्यांना त्यातून काही पाठ शिकवायचा होता आणि त्यांचा अहंकार दूर करायचा होता. श्रीपाद श्रीवल्लभ हे खूप दयाघन आहेत. त्यांनी प्रत्येक क्षणी आपल्यावर कृपादृष्टी असते ही गोष्ट
ही गोष्ट ध्यानात असू दे असं वल्लभदासांनी आता शंकर भटांना सांगितलं. आणि पुढे असं सांगितलं की वल्लभदासांच्या हा हितोपदेशाने शंकर भट कृतकृत्य झाले आणि त्यांचा जो ब्राह्मण असल्याचा अहंकार होता तो पूर्णपणे आता गळून गेलेला आहे. आणि त्यांनी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला आणि 3-4 दिवस वल्लभदासांकडे राहून ते पुढे चिदंबरमला जाण्यास निघाले होते. आता चिदंबरमला पोचण्या अगोदर विचित्रपूर नावाचे एक गाव लागते. त्या गावाच्या नावामध्ये तिथला राजाही नावाप्रमाणे तिथलाही राजाही विचित्र होता. त्या राजास एक मुलगा होता परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे. त्याला वाटे की ब्राह्मणांनी काय केलेलं होतं, एक यज्ञ कर्मलोप अशा नावाचा यज्ञ केल्यामुळे आपला मुलगा मुका झाला असं त्या राजाला सतत वाटत. आणि त्याचा राग तो ब्राह्मणांना म्हणून तो काय करायचा, ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे. त्या राजाचे राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीत राहायला लागलेले होते ते. आणि एका विद्वान ब्राह्मणाला त्या राजाने मुखभाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. आणि त्यांच्या आज्ञेनुसार राजगुरू ब्राह्मण मुखभाषेचा ग्रंथ आणि संशोधन करीत होते असं उल्लेख इथे आलेला आहे. तर आता आपल्या लक्षात आलेलं असेल. आता पुढचा जो याचा अध्याय याचा जो भाग आहे तो असा आहे की राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहे का, म्हणजे शिपाची वलन आपण ब्राह्मण आहे का असा प्रश्न केला. त्यांनी होकारार्थी मान हलविताच आपणास आमच्या महाराजांच्या आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली. आणि शंकर भट हे त्यांच्याबरोबर जाऊन राजासमोर उभे राहिले. त्यांना भीतीने घाम सुटला होता. पण तेव्हाच काय झालं तेव्हा मनोमन त्यांनी श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागले. राजाने पहिला प्रश्न विचारला, तेवढ्यास एवढे तर एवढ्यास किती. आणि शंकर भटांनी सुद्धा त्याचं गंभीरपणे उत्तर काय दिलंय तर एवढ्याला एवढेच. त्यांच्या त्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, महात्मन आपण मोठे पंडित आहात. आपण आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली. तो पूर्वजन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगिरा पिकत होता. ती भाजी तो सर्वांना मुक्तहस्ताने देत असे. त्याच्या सहअध्यायी ब्राह्मणांकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत असे. यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असे. त्यांच्या घरची राजगिऱ्याची भाजीसुद्धा तो फुकटच घेत असे. कालचक्र फिरत गेले. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला. त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मीसुद्धा त्याच्या राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. तो राजा पूर्वजन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कैकपट या जन्मात दान देत होता. त्याच्या त्या अचाट दानाचे फळ काय मिळेल त्याचे उत्तर हवे होते. मी राजाला म्हणालो, महाराज, राजगिऱ्याची भाजी कितीही दान केली तरी तिच्या 100 पटीने तीच भाजी आपणास मिळेल. सध्याच्या परिस्थितीत रत्न, माणिक, सोने आदी दान करणे तुझ्या हिताचे आहे. माझ्या उत्तराने राजाला आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मुखभाषेचा होता. राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी पहिली 2 बोटे दाखवून 1 वा 2 असे खुणेनेच विचारले. त्यांनी मला एकटाच आलास की सोबत कोणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो आहे हे दर्शवण्यासाठी मी 1 बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी 3 बोटे दाखविली. 3 संख्या पाहताच मला दत्तात्रयाची मूर्ती आठवली. तू दत्तभक्त आहात का तो असा प्रश्न मला वाटला. मी भक्ती गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दर्शवली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचा भंडारच मला देत असल्याची खूण दाखवून मला दाखवून हातवारे केले. पण मी ते नाकारले. माझ्याजवळ असलेले पोहे पुरचुंडीत काढून त्यांना दिले.
मला गोड पदार्थापेक्षा पोहेच जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा त्याची चव पाहू शकता, असा माझा भाव होता. माझ्या उत्तराने राजगुरू अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा हा फार मोठा पंडित आहे. तो मुक्यांच्या भाषेत मोठा पंडित आहे. 2 परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो. आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेडसावीत होती. राजगुरूंनी सांगितले, चमकमधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा. मी श्रीपाद श्रीवल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक श्लोक वाचला आणि त्याचा अर्थ सभेत समजावून सांगितला. मी सांगितलेला अर्थ आता बघा. तर विचित्रपूरहून पूरला आता जेव्हा शंकरभट पोचलेले तेव्हा त्यांच्या राजाच्या सैनिकांनी त्यांना ब्राह्मण म्हणून तिथे बोलवले आणि तुम्ही ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला असताना राजा ते शंकरभटांनी उत्तर तेवढेच हो म्हणावं असे उत्तर दिल्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारले जसे की तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती, आणि त्याचं उत्तर हे बरोबर अगदी एवढ्याला एवढं असं त्याने उत्तर दिलं. त्यानंतर राजगुरूंनी सुद्धा काही प्रश्न मूकभाषेतले जे प्रश्न, कारण का त्या राजाने मूकभाषेवर संशोधन करण्यासाठी मूकभाषा लिहिण्यासाठी तेव्हा त्यांनी काही प्रश्न विचारलेले होते जे त्यांनी आपल्या पद्धतीने विचारले होते की एक बोट दाखवून 1 की 2 असं विचारलं. तर शंकरभटांना काय वाटलं की तू एकटा आलायस की अजून कोणी सोबत आहे, 2 जण आहेत. तर त्यांनी एकटाच म्हणून त्या खुणेने उत्तर दिलं. दुसऱ्या वेळेला काय झालंय, त्यांनी 3 बोटे अशी एकत्र खुणेने दाखवलेले तेव्हा ते पाहता 3 ही संख्या दत्तात्रयाची असेल. आपण दत्तभक्त आहोत का अशी विचारणा करत आहेत असे त्यावेळेला शंकरभटांना वाटले आणि त्यांना काय म्हटलेलं आहे की मुठ्ठी बंद करून असं दाखवलं की भक्ती ही नेहमी गुप्त असावी, ती अशी सगळ्यांसमोर सांगू नये या अर्थाचं त्यांनी नंतर त्यांना सांगितलं आहे. आणि पुढे त्यांनी राजगुरूंनी त्यांना गोड पदार्थांचा मिठाचा भंडारच देतोय असं त्यांना जे दाखवलेलं अर्थाची खूण केली. त्यावर शंकरभटांनी काय केलं, आपल्या ज्या पिशवीतनं पुरचुंडीतून काही पोहे काढले व मला गोड पदार्थांपेक्षा हेच आवडतात आणि ह्याची तुम्ही चव चाखून बघा या अर्थाने त्यांना खुणेनेच सांगितलं आहे. आणि त्यांचा सगळा भाव बघून गुरु हे अत्यंत खुश झालेले आहेत आणि ते म्हणणं तेव्हा राजाला काय म्हणे की हा तर मुक्यांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे. आता शंकरभटांनी खरं तर त्यांच्या पद्धतीने त्यांची उत्तरं दिलेली होती, पण जी राजगुरूंना जी अपेक्षित होती ती उत्तरं त्यांना तेव्हा खुणेनेच मिळालेली होती आणि ते दोन्ही परीक्षांमध्ये सफल झाले. आणि त्यांना तिसरी परीक्षा अशी होती की चमकमधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा असे राजगुरूंनी सांगितलं. तर तिसऱ्या परीक्षेसाठी त्यांनी कोणता श्लोक वाचला, काय केलं, हे दुसऱ्या अध्यायाचा शेवटचा 1 पानाचा भाग आहे. तो आपण पुढे उद्याच्या ह्याच्यात घेणार आहोत आणि तो सगळा भाग वाचल्यानंतर आपण पुढचा 3ऱ्या अध्यायाला सुरुवातसुद्धा करणार आहोत. तर आज इथे 2ऱ्या अध्यायाचा बराचसा भाग संपत आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये या भागामध्ये सिद्ध योगींद्रांकडून निघालेले असताना नंतर शंकर भट हे वल्लभदासांकडे कसे पोचले त्याची कथा सांगितलेली. त्यांना सर्पांनी कसा दंश केला, सर्पांनी आणि कावळ्यांनी दंश केला. तर आजचा प्रश्न हाच आहे की जे सर्प आणि कावळे ज्यांनी श्रीपाद शंकर भटांना दंश केला होता, तर जे सर्प आणि कावळे ज्यांनी शंकर भटांना दंश केला होता, त्यांना रक्तबंबाळ केलं होतं किंवा ज्या सर्पांनी त्यांना दंश, हे कोण होते ह्याचा इथे उल्लेख आलेला आहे. तर ते कावळे आणि हे पूर्वजन्मीचे कोण होते आणि शंकर भटांची गाढवावरून धिंड काढत किंवा त्यांना गाढवावर बसून त्यांना त्या जेव्हा दंश केल्यानंतर त्या तिकडच्या जे रजक लोक होते, कपडे धुणारे पैठ लोकजन होते, त्यांनी काय केलं तर शंकर भटांना गतप्राण झाल्यानंतर गाढवावर बसून हे चर्मकार म्हणजे वल्लभदासांच्या त्या घरापर्यंत पोचवले. तर त्यांना गाढवावर बसून त्यांची धिंड का काढली गेली हे याचं कारण द्यायचं. त्यांच्या पूर्वजन्मातल्या त्यांच्या जन्मातल्या कोणत्या कर्मामुळे त्यांची गाढवावर बसून धिंड काढण्यात आली आहे त्याची उत्तर द्यायची. तर आजच्या
कथा ज्यांनी सुरुवातीपासून ऐकली त्यांना या 2 प्रश्नांची उत्तरं नक्कीच देता येतील. तर वल्लभदास कसे भेटले त्यांना, तर इथे ज्या कथेतल्या ला काय होतं, सिद्धयोग्यांचे दर्शन. आता सिद्धयोग्यांमध्ये एक सिद्ध योगेंद्र स्वामी होते आणि दुसरे वल्लभदास होते. ह्या दोघांची शंकर भटांना या अध्यायामध्ये भेट झालेली आहे आणि शंकर भटांबरोबर घडलेल्या 2 घटनांचे प्रश्न आपण विचारले. पुन्हा एकदा प्रश्न विचारतो. ज्या कावळ्यांनी आणि सर्पांनी शंकर भटांना दंश केलेला आहे, की जे कावळे चावले आहेत आणि ज्या सर्पांनी दंश केलेला आहे ते पूर्वजन्मीचे कोण होते, आणि दुसरे शंकर भटांच्या कोणत्या कर्मामुळे त्यांना गाढवावर बसून रजक किंवा परीट, जे कपडे धुणारे धोबी होते, ते चर्मकारांपर्यंत घेऊन आले. खरं तर त्यांना गाढवावर बसून चर्मकारांपर्यंत आणण्यात आले, पण ते कोणत्या त्यांच्या कर्मामुळे त्यांना तसे आणावे लागले, आणि ती दत्तप्रभूंनी त्यांना शिकवलेला तो धडा होता. तर तो कोणत्या कर्माचा धडा म्हणून त्यांना ते शिकवणार हे आपल्याला इथे सांगायचं आहे. आजची कथा ही अगदी लक्षपूर्वक ऐका, आणि याच्या पुढच्या ज्या कथा येतील त्याही तुम्हाला अगदी लक्षपूर्वक ऐकायच्या. आजच्या कथेमध्ये बघा, तुम्ही आपल्या आईवडिलांना 2 गोष्टींचं महत्त्व इथे वल्लभदासांच्या कथेतनं सांगण्यात आलेलं आहे, वल्लभदासांमार्फत शंकर भटांना, की आपण अन्नदानाचं महत्त्व, दानाचं महत्त्व इथे सांगितलं आहे. की ते पिठापूरमधले ब्राह्मण बघा अगदी हे होते, तर अगदी पाठी, वेदपाठी असे ब्राह्मण होते. त्यांना सगळा अगदी त्यांचा जे शास्त्राप्रमाणे त्या सगळा वेदाभ्यास केला होता, पण त्यांनी काय केलं होतं, त्यांनी अन्नदान किंवा दान हे कधी केले नव्हते, आणि दान न केल्यामुळे काय झालं होतं की त्यांना स्वर्गात त्यांना अन्न मिळत नव्हतं. ही एक गोष्ट, म्हणजे दानाचं महत्त्व इथे सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे, तर त्यांनी त्यांच्या पितरांचं पिंडदान केलं नाही किंवा आईवडिलांचं पिंडदान केलं नाही. आणि आईवडिलांना सुद्धा त्यांनी काय केलं की आईवडिलांवर जो खर्च होतो औषध पाण्याचा, तो खर्चसुद्धा त्यांनी कृतज्ञतेने बोलून दाखवला. म्हणजे त्यांनी आपल्या आईवडिलांचा एक प्रकारे अपमान केलेला आहे. तर हे असे कधीच, आणि हे आता त्या युगात नाही, या युगातही आपण आपल्या आईवडिलांबरोबर कसे वागले पाहिजे किंवा अन्नदान केले पाहिजे, ह्या सगळ्याचं महत्त्व, अन्नदानाचे महत्त्व, आणि आपण आपल्या आईवडिलांची, वृद्ध माता पित्यांशी कसे वागतो. आता आजच्याही काळात बघा ना, आता अनेकांचं वय झालं की त्यांना औषधांचा खर्च असतो, बराच सगळा खर्च असतो. बरेचशी लोक कमवत असतात, पण वृद्धापकाळात काही जणांकडे पैसा नसतो आणि त्याचा खर्च त्यांच्या मुलांना करावा लागतो. तो मुलांना, आपल्याला माहिती आहे की मुलांना आईवडिलांनी अगदी लहानपणापासून कष्ट घेऊन सांभाळलेलं असतं. त्यांना तेव्हा बरेच जण कृतज्ञपणे त्यांच्यावर खर्च होतो आहे, त्यांच्या औषध पाण्यावर खर्च होतो आहे, असं सतत उद्गार काढत असतात, सतत बोलत असतात. तर हे किती चुकीचं आहे. म्हणजे आत्ताच्या काळाशी सुद्धा समर्पक असलेली उदाहरणं किंवा इथे दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला, मी वारंवार म्हटलं की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे आपल्या जीवनाला सुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे. तर तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी जर काही खर्च करावा लागला तर करा. त्याच्यासाठी तुम्ही त्याचा उल्लेख करत बसू नका की त्यांच्यासाठी आपल्याला खर्च करा. आईवडिलांचा सन्मान केला पाहिजे. त्यांच्या औषध पाण्यासाठी खर्च होतो, सतत बोलत राहायचं नाही. त्यांच्यासाठी जो काही खर्च होईल त्याची जबाबदारी, कारण का आपण लहान असतो ना, आपली जबाबदारी आपल्या आईवडिलांनी घेतलेली असते. आता आईवडिलांना गरज असते, त्यांची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. हेच या आजच्या कथेतनं सांगण्याचा उद्देश आहे. तर हे लक्षात घ्या. आज विचारलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये द्यायची आहेत. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.